हं. तू ते गाणं करून घेत होतीस, हं. पण त्यावेळेला तुझ्या डोक्यात त्याला कुठली चाल, पण त्याचबरोबर तू नृत्य काय करणार ते तयार नाही, होत पण होतं का? होतच ना ते 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 होतच पण सांग मग राहतं ते. त्याच्याबरोबर, की जसे त्याचे सूर नाही, उमटले. हां, म्हणजे ते आता तेव्हा मी असं ठरवलं, की अख्खं त्या वंदनेमध्ये अख्खी पहिली कहाणी सांगेन कृष्णाची. हं. या नाटकामध्ये हे होणार आहे, ते होणार आहे, असं होणार आहे आणि मग निप्पात होणार आहे आणि मग विजय होणार आहे, असं आधीच त्याच्यात असतं. तसं की कृष्ण जन्म असणार आहे, त्याच्यामध्ये कृष्णाचे पुतनावध असणार आहे, माखन चोरी करणारा कृष्ण असणार आहे, कालियामर्दन करणारा असणार आहे, ज्याने कंसाचा वध केला तो असणार आहे, जो राधेचा प्रेमी आहे तोही असणार आहे, ज्याने द्रौपदीला वाचवलं तोही असणार आहे, ज्यांनी पांडवांना सहाय्य केलं तोही असणार आहे, ज्यांनी रुक्मिणीशी लग्न केलं तोही असणार आहे आणि ज्यांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला तोही असणार आहे. सो हे सगळं त्या वंदनेमध्ये मी घालायचा प्रयत्न केला नृत्यातनं. सो लोकांना एक शॉर्ट टीझर मिळायचा पहिल्या. ओके, अच्छा, आपल्याला हे सगळं बघायला मिळणार आहे. आणि मग मी ते म्हटलं तसं की दॅट वॉज हे सुचणं की यशोदा आणि देवकीचं गाणं करावं. मला तिकडे कुठेतरी युरेका झालं होतं की अच्छा हे कसं आलं आपल्या डोक्यात की ही कंपॅरिझन. आणि मग माधव चिरमुले म्हणून एक कवी आहेत ज्यांच्याकडनं आम्ही ते इधर यशोदा लोरी गाय उधर देवकी नैन भिगोय, गोकुल में खुशियाँ खिली है मथुरा दुःख में डूब गई है, असं त्यांनी ते इतकं अप्रतिम कंपॅरेटिव्ह लिहिलं. मग मला मोह झाला पुतनेचा, कारण मी शिकले बनारस शैली, गोपीकृष्ण शैली, आणि गोपीजी पुतनावध करायचे, तर स्वतः पुरुष असून ते पुतनेचं अख्खं, तर ते पाहिलं नव्हतं मी कधी. पण आपण असं ऐकतो ना की तसं मी ऐकलं होतं, म्हणजे काश्मीरमध्ये कसा बर्फ पडतोय फक्त आपण ऐकलेलं असतं, बघितलेलं नसतं. असा पडत असावा असं ते ड्रीममध्ये काही गोष्टी असतात तशा त्या होत्या. तर मी म्हटलं आपण पुतनावध करूया. तर पुतनावधचं पण फार सुंदर आहे की पुतना ही राक्षसीण आहे आणि ती कंस तिला म्हणतो की अरे 8वा पुत्र आलाय जन्माला आणि तो माझी वाट लावणार आहे, तर तू काहीतरी कर आणि त्याला मार. ती म्हणते करते, असं म्हणून ती एका सुंदर स्त्रीचं रूप घेऊन गोकुळात जाते. आणि ती म्हणजे जिच्या मनामध्ये इतकं डार्क आहे आणि ती अतिशय छान, आता तिच्यातला आतला डार्क साईड कसं रंगवलंस. आणि वरची. सो तेव्हा 2 इन्स्ट्रुमेंट वापरले आम्ही. म्हणजे जेव्हा तिची डार्क साईड आहे तेव्हा ते पखवाज, म्हणजे पखवाजासारखा तबला, आणि सॉफ्ट साईड आहे तेव्हा सॉफ्ट तबला, म्हणजे, आणि त्याची कौशल्यनी चाल केली. तर ती जी की तारारारारारारारा 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 तारारारारारा तारारा, ह्या नुसत्या स्वरांच्या बदलांमध्ये अच्छा ही, आणि मग ती, जसं मी तुला मगाशी म्हटलं की ती ऊर्जा, की आता ऊर्जा आतली एकच आहे की राक्षसणीची ऊर्जा आहे ती, पण ती पोर्ट्रे वेगळी होते की गोकुल में आ गई पूतना, ती म्हणजे ती इव्हिल आहे आणि करता करता ती सुंदर स्त्री होते की कृष्ण वध की लिए कामना, असं ती इतकी गोड हसते की कळणारच नाही लोकांना की अरे ही काय, कोण आहे ही बाई. आणि मग ती, तेव्हा कसं डेव्हलप होत जातं. तेव्हा एवढंच माहिती होतं की पुतना तिला स्तनपान करते आणि म्हणजे ती विष लावते स्तनांना आणि त्याला मारायचा प्रयत्न करते. तर आजचं नंतर मला गोष्टीत कळलं की असं जेव्हा होतं कृष्णाला, तेव्हा विष्णूच ना, विष्णूचा अवतार कृष्ण म्हणजे, तर विष्णूंनी महादेवाला तेव्हा साकडं घातलं मनातल्या मनात की अहो तुम्ही जगाचा हलाहल प्यायलात, कसं पचवलं, मला जरा सांगा कानात, कारण ही बाई मला आता विष देणार आहे तर मला पचवायचं आहे ते. तर हे आतले पदर मला एवढे इंटरेस्टिंग वाटतात. किंवा स्तनपान आधी तर म्हणजे आपली समज कशी वाढत जाते नर्तिका म्हणून, की स्तनपानाला राक्षसीण, त्याला जेव्हा हातात पकडते तेव्हा ती आधी राक्षसीणच आहे की तुझी मी वाट लावते, पण ते इतकं सुंदर असतं बाळ, कृष्ण बाल स्वरूपात इतका
इन्फंट इतका सुंदर की तिला त्याच्यात पण असं होतं की अरे तसे एकदम सडनली असे ते हा मी ह्याला हावभाव कसं मी बदललेस. विष देऊ, हा ह्याला कसं देऊ मी विष. म्हटलं नाही मी मला द्यायला पाहिजे. सो हे जे आहे बारीक, नुआन्सेस. दॅट गिव्स यू प्लेजर आणि दॅट गिव्स यू अनदर रिझन टू डू इट. अरे हे एक सापडलं, अजून काहीतरी सापडेल, अजून काहीतरी सापडेल. सो पुतना जेव्हा मरते तेव्हा कंस म्हणतो अरे तुला जमलं नाही. ती म्हणते नाही मी प्रयत्न केला रे, मला नाही जमलं कारण हा ग्रेट आहे आणि हा तुझी पण वाट लावणार आहे. सो असं एक एक गोष्ट आम्ही करत. माखन चोरी, आता माखन चोरी म्हटलं की शास्त्रीय फॉर्म हा एकल, म्हणजे इट्स अ सोलो डान्स फॉर्म. कथ्थक काय भरतनाट्यम काय बेसिकली हा सोलो फॉर्म आहे. सो त्यातला मुद्दा असा असतो की पलटा बदलून मीच कृष्ण व्हायचं आणि पलटा बदलून मीच राधा व्हायचं, पलटा बदलून मीच लोणी चोरणारा कृष्ण व्हायचं, पलटा बदलून मीच अरे माझं नको असं वाट नको हे मीच व्हायचं. ह्याची सवय असलेली मी, आता मला डिरेक्ट करायचं होतं माखन चोरी हा अख्खा सीन. आणि माझ्याकडे होती 5 अशी छान दिसणारी मुलं. त्यांचं कसं चॅलेंज असा होता की ते सगळे देखणे अशी 18 ते 24 वयोगटातली मुलं आणि त्यांना अतिशय लहान, ते अतिशय, कारण सगळ्या प्रोडक्शनचा विचार करता त्या माखन चोरीपुरता काय 5 लहान मुलं आणणं पॉसिबल नव्हतं. त्यामुळे ह्यांनाच आता लहान करायचं. गए श्याम ग्वालिन घर सोने ग्वालिन घर, तर ते धमाल करतात सगळी 5 पोरं. कोणी इकडनं हाक मारतो, कोणी तिकडनं हाक मारतो. आणि यू विल नॉट बिलीव्ह, तोपर्यंत कुठे वृंदावन पाहिलं होतं, गोकुळ काही पाहिलं नव्हतं मी. पण माझा एका फेस्टिवलला वृंदावनला परफॉर्मन्स होता आणि आम्ही म्हटलं चल वृंदावन बघून येऊया, गोकुळ बघून येऊया. आणि लिटरली तिकडच्या घरांची जी ठेवण आहे ती म्हणजे मला बघून मला रडायलाच यायला लागलं की अरे आपण हे कसं काय आपण हे इमॅजिन करतो, आपण हे का इमॅजिन करतो की असं घर असेल, त्याला एक पायऱ्या असतील, मग तो खाली उतरत असेल, मग वाकत असेल, मग एक गल्ली असेल, मग तो बोलवत असेल, कोणतरी वरनं त्याला हात करत असेल. हे आपण का इमॅजिन करतो, आपल्याला असं वाटतं. आणि ते तसंच होतं सगळं. फार सुंदर क्षण होता माझ्यासाठी तो ॲज अ डिरेक्टर, की कसं आपल्याला हे दिसतं, गंमत वाटली मला. सो मग ती सगळी लहान मुलं होतात आणि मग त्याच्यात दहीहंडी पण मी दाखवली आहे छोटीशी. मग ते लोणी तर त्यांनी काढलेलं असतं आणि मग ती सगळी लहान मुलं त्या लोण्याकडे बघत असतात की अरे चल ना खाऊया. मग ते कृष्ण पहिले खाल्ल्याशिवाय इतर खाऊ शकत नाहीत ना, मग तो तोडतो आणि मग फोडतो आणि मग ते सगळे खातात आणि मग ते इतके रमतात त्या लोणी खाण्यामध्ये, इतके रमतात की ती गोपी येऊन बघत किती निर्लज्ज मुलं आहेत ही माझ्या घरात सगळी नासधूस करून त्यांना मी आलीये, उभी आहे आणि तरी ह्यांना लाज नाहीये की हलत पण नाहीयेत. मग ती एकेकाच्यात चापट्या देते. तर हे असं ऐकायला सोपं वाटतं, पण डिरेक्ट करताना हा म्हणजे मला नेहमी असं वाटतं की खूप, म्हणजे आता एक अप्सरा आली तर हे डिरेक्ट करणं सोपं आहे. असं सौंदर्य आणि म्हणजे ते ती असं आली आणि विश्वामित्रांना म्हणाली की मोहित करते, हे सगळं सोपं आहे. पण देऊ काय हे कठीण आहे नृत्यात दाखवणं, की का खाल्लंस हे दाखवणं कठीण आहे. सो माणसाच्या ज्या मूलभूत भावना आहेत नॉर्मल, त्या दाखवणं सगळ्यात कठीण आहे. म्हणजे मला असं वाटतं की आई वात्सल्य रसामध्ये आई त्या मुलाकडे बघते हे दाखवणं नॅचरल, म्हणजे खोटं खोटं करतात ते जाऊ देत, पण नॅचरल दाखवणं आणि तरीही त्याच्यामध्ये नाटक न दिसता नृत्य दिसलं पाहिजे हे कठीण आहे. मी नेहमी वर्कशॉप्समध्ये शिकवते की समजा नाटकातली आई असेल आणि ती जर तर ती घेईल आणि झोपूया, ह्याला झोपत नाहीये असं करेल. पण नृत्यातली जर आई असेल तर ती, आता किती बारीक फरक आहे की आणि आणि हा खूप बारीक फरक आहे. सो ही लाईन तुम्हाला जमणं फार महत्वाचं आहे. आणि मग काय होतं की असं खोटं नृत्यात केलं जातं ज्याचा मोह टाळला पाहिजे. आणि मला हे हल्ली खूप जणांना सांगावं असं वाटतं की का बघत नाहीत लोक नृत्याचे कार्यक्रम. ओव्हर ऍक्टिंग.
कारण ते हृदयाला भिडत नाही लोकांच्या. त्यांना असं वाटतं की ह्यांचं काहीतरी वेगळं चाललंय, आपण नाहीच होत त्याच्यात. असं नाही. मी जर त्याला झोपवायचं तर प्रेक्षकातल्या एखाद्याला वाटलं पाहिजे, माझ्याकडे देतेस का, मी जर घेऊ का थोडा वेळ, असं वाटलं पाहिजे. तर ते तुम्ही एकमेकांचे झालात ना. सो तसं तर माखन चोरी त्याच्यामध्ये केली. म्हणजे सांगायचं मला हे आहे की तोपर्यंत लहान कृष्ण तो लोणी खातो आणि यशोदा त्याला म्हणते, काय रे, तुला उखळीला बांधीन, आता परत तुझी तक्रार आली तर बघ, वगैरे वगैरे. किंवा डगर चल, कृष्ण जो राधेची छेडछाड करतो, जा रे, काय दिसतीयस तू, कपरे, हे त्यांच्यात उमलणारं प्रेम दाखवणं. हे दोनच अँगल तोपर्यंत मला माहिती होते. ना पुतना माहिती होती, ना देवकीला काय वाटत असेल माहिती होतं, ना अक्रूर घ्यायला आला असेल कृष्णाला की चल तुला आता मथुरेला जायचंय, तुझं वेगळं काम सुरू झालं, वृंदावन बास झालं, गोकुळ बास झालं, ना तुला वेगळे गोष्टी करायच्यात. कुठे माहिती होतं. सो मग ते कसं क्रिएट करायचं, मग कंस कसा चालत असेल. कंस, अगेन कमिंग बॅक टू द पॉइंट, की कंस तर राजा आहे आणि तो क्रूर राजा आहे, ते दाखवणं सोपं आहे, पण अक्रूर दाखवणं कठीण आहे. की अक्रूर जेव्हा म्हणतो नंदाला की तू सोड आता त्याला, तर नंद म्हणतो, अरे तू का घेऊन जातोयस, पण किती तू लहान आहे अजून. ती यशोदा म्हणते, मी नाही सोडणार. नाही, कुठे घेऊन चाललायस. हे डिरेक्टर म्हणून सांगण्याची माझी ताकद होती की नाही मला माहिती नाही, पण मी शोधला मार्ग. मी मार्ग शोधला की नाही, कशी उभी राहत असेल, काय करत असेल. आणि तो मार्ग असा वेगळा शोधायला नाही लागत. म्हणजे मला असं की वेगळं वगैरे उभं राहा, पण आत तुम्ही जर यशोदा झालात तर यशोदाच बोलायला लागतं शरीरातनं. पण मग ते शिफ्ट कशा होतात पटापट, म्हणजे एकीकडे देवकीचं ती दुःख होते, एकीकडे ते यशोदेचं सडनली तिला एकदम त्यांना करायचंच नव्हतं. ते नाटकासारखं केलं असल्यामुळे एक देवकी होती, एक यशोदा होती. मला दिग्दर्शिका म्हणून कठीण होतं दाखवणं. की देवकी म्हणते की मथुरा दुःख में डूब गई है, मी काय हे सगळं पाळणार रिकामा झाला मी, अशी आहे ती देवकी. आणि यशोदा म्हणते की काय, मला किती सुंदर बाळ माझ्याकडे आलं, असं. हे आणि हे मी तेव्हा 24 वर्षाची होते. सो 24व्या वर्षी सुरू केलं मी डिरेक्ट करायला. प्रयोग आला 2000 साली, पण लहान होते असं मला वाटतं. ॲज अ डिरेक्टर लोकांनी हे विचारणं, प्रश्न अमुक तमुक, याला लहान होते. पण ते झालं माझ्याकडनं. अगेन की ते विचार नाही करावा लागत. परवा मी ग्रेस यांचं फार सुंदर, की कलाकार माणूस असतो, म्हणजे एक खूप चांगला कलाकार हा चांगला माणूस, पण प्रत्येक माणूस हा कलाकार नसतो. आणि ही जाणीव ना कुठेतरी पुसट होत चालली आहे, खूप पुसट होत चालली आहे. माफ करा मी स्पष्ट बोलत असेल तर, पण ज्यांनी काय होतं ना त्याची क्वालिटी, जे तू आत्ता मला विचारतेस ते मला इतकं छान वाटतंय की कसं, पण मग ते कसं हे तो व्यक्त होऊ शकतो. आता तू एका चित्रकाराला जर विचारलंस की काय सुंदर तुम्ही ही केसांची शेड कशी हो, नाही सांगू शकत तो, की त्यांनी एक ड्रॉप ऑरेंजचा टाकलेला असतो, एक काळ्यामध्ये एक ग्रे, आणि त्याला असं वाटतं की हे छान, नाही एक डार्कर टाकूया, तर तेच ते इतके त्याच्या आत पदर असतात, इतके की तो प्रयत्न करेल की नाही ते काय, मी एक थोडा लाईट ऑरेंज वापरला, मग थोडा एक डार्क, पण सांगून एक्झॅक्ट त्याची रेसिपी नाही सांगू शकत. आणि ज्याची रेसिपी ही अनटोल्ड असते तीच आर्ट असते असं मला वाटतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.